नमस्कार. नंदुरबारमध्ये मतदान तर झालंय, पण निकाल मात्र थांबलाय. आता एका साध्या शहराच्या निवडणुकीत असं काय दडलंय की ज्यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात उत्सुकता निर्माण झालीय? चला तर मग आज नंदुरबारच्या राजकारणाचं हे चक्रव्यूह सोप्या भाषेत समजून घेऊया आणि पाहूया की एका शहराचा निकाल राज्याच्या राजकारणाला काय इशारा देतोय. बघा, नंदुरबारमध्ये नगर परिषदेसाठी मतदान मोठ्या उत्साहात पार पडलं. पण मतमोजणी अचानक थांबवण्यात आली. निकाल सध्या गुलदस्त्यात आहे. मग प्रश्न उरतो की असं का झालं? निकाल का थांबवला? याचं उत्तर आपल्याला आजच्या राजकारणात नाही, तर थोडं मागे जाऊन इतिहासात शोधावं लागेल. आजची ही जी काही गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती आहे ना, ती समजून घ्यायची असेल तर आपल्याला थेट 9 वर्ष मागे जावं लागेल. म्हणजे साल होतं 2016. नंदुरबारचं राजकारण तेव्हा कसं होतं हे पाहिल्याशिवाय आजचं कोडं सुटणार नाही. चला तर मग आपण 2016 साली जाऊया. तेव्हाचं नंदुरबार म्हणजे काँग्रेसचा आणि त्यातही एका गटाचा एक अभेद्य असा बालेकिल्ला होता. तेव्हाची राजकीय समीकरणं अगदीच सरळ आणि सोपी होती. कोण कोणासोबत आहे आणि कोण विरोधात हे सगळ्यांनाच पक्क माहीत होतं. तर डिसेंबर 2016 मध्ये नंदुरबार नगर परिषदेच्या एकूण 39 जागांसाठी निवडणूक झाली आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडला जाणार होता. आणि हाच एक नियम पुढे जाऊन सगळा खेळ बदलणार होता हे तेव्हा कोणालाच माहीत नव्हतं. आणि निकाल तर सगळ्यांनाच धक्का देणारा होता. म्हणजे बघा, 2016 मध्ये अख्ख्या राज्यात भाजपची लाट होती, पण नंदुरबारने मात्र प्रवाहाच्या एकदम विरुद्ध कौल दिला. काँग्रेसने एखादी सत्ता मिळवली आणि रत्ना रघुवंशी या थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की शहरावर काँग्रेसची पकड किती मजबूत होती. त्यावेळचं संपूर्ण राजकारण खरं तर फक्त 2 मोठ्या नावांभोवती फिरत होतं. एक होते काँग्रेसचे चंद्रकांत रघुवंशी, ज्यांचा शहरावर पूर्णपणे दबदबा होता, आणि दुसरे होते भाजपचे डॉक्टर विजयकुमार गावित, ज्यांची ताकद ग्रामीण भागात जास्त होती. त्यामुळे लढत स्पष्ट होती, शहराच्या सत्तेसाठी रघुवंशी विरुद्ध गावित. पण 2016चं हे जे स्थिर चित्र होतं ना, ते फार काळ टिकून राहिलं नाही. पुढच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात जे मोठं वादळ आलं, त्याचे जोरदार पडसाद नंदुरबारमध्येही उमटले आणि पाहता पाहता सगळी समीकरणच बदलून गेली. 2020 नंतर तर राज्याच्या राजकारणात जणू भूकंपच झाला. शिवसेनेत आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. जे एकेकाळचे मित्र होते ते कट्टर राजकीय विरोधक बनले. आणि ह्या राज्य पातळीवरच्या भूकंपाने नंदुरबारच्या स्थानिक राजकारणालाही जबरदस्त हादरे दिले. आता हा तक्ता बघा, 2016 आणि 2025 मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हे लगेच लक्षात येईल. जिथे आधी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होती, तिथे आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं आघाड्यांचं राजकारण सुरू झालंय. पण सगळ्यात मोठा भूकंप झालाय तो स्थानिक समीकरणात. जी एकेकाळचे कट्टर विरोधक होते म्हणजे रघुवंशी आणि गावित, ते आता चक्क एकाच बाजूला आहेत. आणि ह्याच बदलामुळे निवडणुकीचे मुद्दे आणि जिंकण्याची गणितं सगळंच कसं बदलून गेलं आहे. आणि या सगळ्या बदलांमधून आपण येऊन पोचतो 2025च्या निवडणुकीच्या या चक्रव्यूहात. इथलं चित्र 2016 पेक्षा इतकं वेगळं आणि गुंतागुंतीचं आहे की ते ओळखायलाही कठीण जातंय आणि तितकंच अनपेक्षितही. या निवडणुकीचं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे: जुने वैरी आता पक्के मित्र झालेत आणि जुने मित्र कट्टर वैरी बनलेत. जरा विचार करा, ज्या मतदारांनी आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात मतं दिलीत त्यांना आता एकाच बाजूला मतदान करावं लागतंय. मतदारांसमोर यापेक्षा मोठा संभ्रम तो काय असणार? सध्याची लढत 2 प्रमुख आघाड्यांमध्ये विभागली गेली आहे. एकीकडे आहे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाची महाविकास आघाडी, तर दुसरीकडे आहे भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाची महायुती. नंदुरबारमधले सगळे स्थानिक गट आता याच 2 मोठ्या छावण्यांमध्ये विभागले गेले आहेत. हे वाक्य या निवडणुकीचं अगदी अचूक वर्णन करतं. इथे आता लढत पक्षाच्या चिन्हावर राहिलेली नाही, तर ती युती धर्मावर येऊन पोचली आहे. नेत्यांची निष्ठा कोणासोबत आहे आणि आघाडी टिकवण्यासाठी कोण काय तडजोडी करतंय यावरच आता विजयाचं गणित ठरणार आहे. तर 2016च्या त्या बालेकिल्ल्यापासून ते 2025च्या या चक्रव्यूहापर्यंतचा प्रवास आपण पाहिला. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न उरतो तो म्हणजे या नव्या परिस्थितीत, या बदललेल्या समीकरणात जनता आपला कौल कोणाला देणार? थोडक्यात सांगायचं तर नंदुरबारचं राजकारण एका पक्षाच्या बालेकिल्ल्यातून आता बहुपक्षीय लढतीकडे सरकलं आहे.
वैयक्तिक नेत्यांच्या वर्चस्वातून ते आता युतीच्या राजकारणात बदललं आहे. निष्ठा बदलल्या आहेत आणि त्यामुळे समीकरणं प्रचंड गुंतागुंतीची झाली आहेत. मतदान तर होऊन गेलंय, पण निकालावर सध्या न्यायालयाची स्थगिती आहे. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते म्हणजे 21 डिसेंबर या तारखेकडे. याच दिवशी या सगळ्या राजकीय नाट्यावरचा पडदा उठणार आहे आणि आपल्याला कळणार आहे की नंदुरबारचा गड नक्की कोण जिंकणार. त्यामुळे शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की 21 डिसेंबरला येणारा निकाल हा फक्त नंदुरबार शहरापुरता मर्यादित असेल की महाराष्ट्रात बदलत असलेल्या या युती धर्माच्या आणि नव्या राजकीय समीकरणांच्या राजकारणाचा एक मोठा संकेत ठरेल. याचं उत्तर आपल्याला लवकरच मिळेल. चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओंसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.